शिवाय नमो 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 ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतं गमय। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सद्गुरुनाथ महाराज की जय। शिवाय नमः। तस्मै
परिणाम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते राम कृष्ण
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय हर हर महादेव धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना विश्व का कल्याण हो भारत माता की जय हो गंगा माता की जय हो गीता माता की जय हो गो माता की जय हो भारत के सब संतन की जय हो बोलो भक्त और भगवान की जय हर हर महादेव। परम पूज्य प्रातः स्मरणीय परम श्रद्धेय परमाराध्य पूज्यपाद श्री सद्गुरुनाथांच्या दिव्यातिदिव्य श्री चरणांमध्ये नतमस्तक होऊन क्षेत्राची अधिष्ठात्री परम गुरुदेवता जगद्वंद्य जगद्गुरु जगत कल्याणार्थ अवतरित कृपामूर्ती दयामूर्ती प्रेममूर्ती साक्षात शिवावतारी परमश्रद्धेय पूज्यपाद श्री सिद्धारूढ महास्वामीजी समस्त सद्भक्तांचं परम आराध्य लाडकं दैवत श्री पंढरीनाथ भगवान माता रुक्मिणी देवी सहित ज्यांचं दिव्य चरित्र आम्ही उद्बोधनासाठी घेतलं आहे आमच्या भारतीय धर्मसंस्कृतीचा मूल आधार प्राण श्वास आणि ध्यास प्रभू रामचंद्र सलक्ष्मण श्री सीता माता सहित या चरण युगलामध्येही अनंत वंदना समर्पित करू। पुण्यशाली पावन अशी आपली गोमंतक नगरी काणकोण हा आपल्या प्रेमभक्ती साधना केंद्राचं एक शाखेच्या रूपाने समस्त गुरुचरणांशी विराजमान असलेले प्रेमी साधक सद्भक्त आज आपल्या प्रेमभक्ती साधना केंद्र श्री सिद्धारूढ महास्वामीजींच्या गुरुचरणांचे समस्त सद्भक्त आणि समस्त ग्रामवासियांच्या या परम श्रद्धेचा फलस्वरूप हा वार्षिक सोहळा या पवित्रतम पावन अशा पांडुरंगाच्या श्रीचरणाशी संपन्न होतोय। आज भारतीय धर्मसंस्कृतीचा जो पावन असा पर्वकाल 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत पवित्रतम सुमुहूर्त अक्षय तृतीया अशा अक्षय आजच्या दिवसाची महती आहे। जे काही आपण दान पुण्य श्रवण भाव भक्ती प्रभुचरणांशी गुरुचरणांशी अर्पण करतो ती अक्षय बनून आपल्याला फल देते। अशा पावन पर्वकालावर पंढरीनाथाची अक्षय कृपा आपल्या समस्त ग्रामवासियावर सद्भक्तावर झाली असं समजा। त्याच्या चरणाशी आपल्याला 3 दिवस हे सत्संग सोहळ्याच्या निमित्ताने एक दिव्य श्रवण चरित्र घेऊन प्राप्त झाले। या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने आपण उद्बोधनासाठी घेतलेलं चरित्र आहे
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. या दिव्य श्रवणासाठी आपण प्रभुचरणांशी गुरुचरणांशी विराजमान आहात. आपल्या पवित्रतम अंतःकरणामध्ये सच्चिदानंद घनस्वरूपाने विराजमान तो परात्पर पावन परमेश्वर, ती आत्मशक्ती पराशक्ती, तिलाही काया वाचा मनसा शरण जाऊ. आमच्या प्रथम दिवशीच्या उद्बोधनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी गुरुचरणांचे अनुरागी भक्त, ज्यांनी आपल्या काणकोण भागामध्ये निवासस्थानी केंद्र स्थापित केलं, समस्त ग्रामवासियांना गुरुभक्तीची प्रेरणा देऊन सत्संग, साधना आणि त्या भक्तीमध्ये रममाण केलं, आमचे गुरुचरणांचे अनुरागी भक्त, जे आज शरीर रूपाने आमच्यामध्ये नाहीत, पण निश्चित रूपाने आज प्रसन्न चित्ताने सर्व सद्भक्तांना बघत आहेत, आपली श्रद्धा आहे, असे आमचे कैलासवासी श्री सुभाष भाऊ यांच्या पावन स्मृतीलाही आपण प्रणाम करूया आणि आजच्या विषयामध्ये प्रवेश करूया. जो विषय आम्ही निवडलाय, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम. भाग्यशाली आहोत आपण. यावर्षीच आमच्या अयोध्या नगरीमध्ये राम जन्मभूमी, जिथे प्रभू बालरूपाने विराजमान झाले, भारतीयांच्या मनामध्ये तो राम पुन्हा एकदा प्रकट झाला. त्यानिमित्ताने एक आनंद, एक उल्हास, एक अनुभूती घेऊन प्रत्येक भारतीय जो आज समाधानाने आपल्या भारत नगरीची धन्यता हृदयामध्ये जागवतो. धन्यास्तु ते भारत भूमी भागे. धन्य आहे तो जीव जो भारतामध्ये शरीर घेऊन, मानव देह घेऊन जन्माला आला. याचं कारणही आपण जाणून घेतलं पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल, भारताची इतकी महती आणि आज तर सगळ्यांची ओढ काय आहे? भारत सोडा आणि विदेशामध्ये जा. ती धर्मसंस्कृती, ती वेशभूषा, ते खानपान, ती भौतिकता, याचं आकर्षण जे जीवाच्या मनामध्ये प्रकट झालेलं आज आम्ही पाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण राम चिंतनासाठी निवडलाय. रामचरित्र. राम म्हटल्यावर धर्म, मर्यादा आणि त्यांच्या नावाच्या आधीच मर्यादा पुरुषोत्तम श्री राम. राम म्हटल्यावर स्वाभाविक जे विशेषण आमच्या मनात येतं, रामाच्या आधी काय आहे? मर्यादा. आणि ती मर्यादेचं पालन केलं म्हणूनच पुरुषांमध्ये उत्तम. देवांमध्ये म्हटलं का? त्या दैवी त्यांच्या स्वरूपामध्ये म्हटलंय का? पुरुषांमध्ये उत्तम पुरुष. म्हणून आजही आम्ही ज्या रामचरित्राचं चिंतन करतो, तो राम जीवनामध्ये जागवतो. तो राम आमच्या प्रत्येक क्रियाकर्मामध्ये आहे. अभ्यास करावा लागत नाही. पायाला ठेच लागली तरी राम. सकाळी एकमेकांना भेटलो तरी जय श्रीराम. आम्हाला खूप आनंद झाली, रामराया, राम 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 राम. कोणत्याही परिस्थितीमध्ये जो राम आमच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनून गेलाय, ते चरित्र आजही. हे कुठल्या युगातलं चरित्र आहे? त्रेतायुग. त्यानंतर द्वापारामध्ये श्रीकृष्ण भगवान नारायणच श्रीकृष्ण बनून आले आणि आम्ही कलियुगामध्ये आज हे चरित्र श्रवण करतो. पण आजही तो राम आम्हाला जीवनामध्ये
खऱ्या अर्थाने सुख, शांती, समाधानाचा जो मार्ग देणारं चरित्र आहे त्यांचंच नाव आहे, जोरात म्हणा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. त्या रामरायाचं केवळ आम्ही नाम जरी आमच्या ओठावर धारण केलं आणि आपल्या गोमंतकामध्ये जे पांडुरंग स्वामी महाराज, जानकी माता ज्यांनी गुरुभक्तीचा प्रचार केला त्यांनी कोणत्या मूर्ती अधिक स्थापन केल्या? रामचंद्रांच्याच मूर्ती. प्रत्येक मठामध्ये तुम्ही आजही जाऊन पहा, त्यांची समाधी जिथे आहे आपल्या आडपाईमध्ये आजही रामपंचायत त्यांनी जे स्थापन केलं. का? रामचरित्र आहे, राम मर्यादा आहे, राम जीवन आहे, राम बंधू, राम पुत्र, राम पती, राम एक शिष्य, राम जीवाचं कर्तव्य काय? प्रत्येक अंगाने जेव्हा आम्ही बघतो तेव्हा रामचरित्र आमच्या सुखी जीवनाचा मंत्र आहे. अशा रामचरित्राचं आम्ही चिंतन करण्यासाठी आज विषयच मुळे आहे मर्यादा पुरुषोत्तम. जेव्हा रामचरित्राचं आम्ही चिंतन करतो, अयोध्यानंदन दशरथ नंदन बनून जो पुत्र कामेष्टी यज्ञाच्या द्वारे प्रकट झाला, कोण आहे हा? वैकुंठाती श्रीपती नारायणच जो नर बनून आला. बघा, नारायण आला वैकुंठ सोडून नररूप घेऊन या पृथ्वी तलावर प्रकट करण्यासाठी. कारण काय बनलं? जब जब होय धर्म की हानी. तुलसीदासाने दोहा प्रकट केलाय, जेव्हा जेव्हा बाढे खल जोडू चोर जुवारा. सुंदर म्हटलंय तेव्हाच्या परिस्थितीचं की जेव्हा धर्म नष्ट होतो. ज्याप्रमाणे आम्ही भगवद्गीतेचं वचन ऐकतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि आम्ही तुलसी रामायणाचं जर चिंतन केलं तर का प्रकट झाले? जे तुलसीदास सुंदर वर्णन करतात. बाढे खल बहु चोर जुआरा, बाढे खल बहु चोर जुआरा, जेलम पट नारायणाला नर बनून यावं असं काय कारण घडलं? म्हणून प्रभू रामचंद्राचं प्राकट्य होण्याला कारण आमच्या समोर सांगितलंय. बाळे खल बहु चोर जुवारा. या सृष्टीमध्ये जीव त्याची प्रवृत्ती कशी झाली होती? खल म्हणजे दुष्ट, दुष्ट कर्म, दुष्ट विचार आणि त्या दुष्ट मार्गाने म्हणजेच अधर्माच्या मार्गावर प्रत्येक जीव हा विसरला होता. ज्या सुखाचा तो ध्यास घेतो. प्रत्येक जीवाला आजही विचारा, काय पाहिजे? कर्म करताना, पुरुषार्थ करताना, धन संकलन करताना जी प्रवृत्ती आहे, सुख इच्छन्ति सर्वही. सर्वांना सुख पाहिजे, सर्वांना शांती पाहिजे, सर्वांना समाधान पाहिजे.
कशासाठी प्रत्येक जीव धडपडतोय? आणि ते सुख पाहिजे म्हणून घर, होय ना? घर कशाला बांधायचं? सुख पाहिजे. लग्न कशाला करायचं? सुख पाहिजे. मुलं बाळ कशाला पाहिजे? सुख पाहिजे. दुःख पाहिजे म्हणून नमाज बोलतो, दुःख पाहिजे म्हणून घर बांधतो, दुःख पाहिजे म्हणून पैसा कमवतो. सगळ्या याचं ध्येय आहे सुख. सुख. पण ते सुख कोणत्या मार्गाने मिळतं हे विसरले. त्याचंच वर्णन या तुलसीदासांनी केलंय. प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतोय, पण ते सुख कोणत्या मार्गाने कमवत होता? खल चोर जुआरा. वर्णन केलंय खल प्रवृत्ती. जेव्हा सुख पाहिजे म्हटल्यावर शास्त्र सांगतं, लक्ष देऊन ऐका. का सुख पाहिजे? ज्या रामचरित्राचं आम्ही चिंतन करतोय, काय सांगतंय? धर्मात सुखम सुखमिच्छन्ति सर्वहि तच्च धर्म समुद्भवः. जे सुख पाहिजे, मार्ग काय सांगितलाय? धर्म. धर्मात सुखम धर्मो रक्षती रक्षितः. वेदांचं वचन आहे. तुम्ही धर्म धारण करा, तो धर्म तुमचं रक्षण करतो. तो तुम्हाला दुःख होऊ देत नाही, कष्ट येऊ देत नाही, रोग येऊ देत नाही, तुम्हाला मृत्यू समयी व्याकुळ होऊ देत नाही. तुम्ही धर्माचं पालन, धर्माचे आचार केले, सुख मागावं लागत नाही. लक्ष देऊन ऐका. हात जोडून उभं राहतं. आणि हीच मर्यादा ज्यांनी पालन केली तर समजून घ्या, तो नर आहे. आम्ही मनुष्य म्हणून शरीर घेऊन जन्माला आलो. लक्ष द्या. रामचरित्र आम्हाला चिंतन करायला लावतं. केवळ शरीर आमचं मनुष्याचं आहे म्हणून आम्ही स्वतःला नर, मनुष्य, मानव म्हणू शकतो? थोडं चिंतन करा. आज आमच्या जीवनाची वाटचाल आणि धाव कुठे चालली आहे? सुख तर पाहिजे आम्हाला, वस्तू पदार्थ तर पाहिजे, घरदार तर पाहिजे, मनासारखं सगळं प्राप्त व्हायला पाहिजे. पण आम्ही निवडलेला मार्ग, त्यालाच आमच्या रामचरित्राने मर्यादा. प्रत्येक तुमच्या आचार विचाराची मर्यादा जर तुम्ही पालन केली, त्या कक्षेमध्ये राहिलं तर सहज प्राप्त होणार आहे. आज कल्पना करा, मर्यादा म्हणजे काय? नियम. काही जी बाउंड्री तुम्ही म्हणू शकता की जी मर्यादा प्रत्येक मनुष्य जीवनाला आवश्यक आहे. सृष्टीचा घटक. आम्ही समुद्राच्या काठावरच आता बसलो आहे ना. थोड्या अंतरावर समुद्रराज आहे. आपूर्यमाणम अपलम अचलम प्रतिष्ठा. तो सूर्य, चंद्र ज्याचा प्रकाश आम्ही घेतो, रात्री चंद्र प्रकाश देतो. सूर्य आमच्या जीवनाचा आधार आहे. समुद्राच्या काठावर आम्ही आहोत. तुम्ही कल्पना करा, त्या सूर्याने आपली मर्यादा सोडली, थोडीशी मर्यादा सोडली, काय होत आहे? किती गरमी पडली आहे, सहन होत नाही. त्याची मर्यादा काय आहे? मॅक्सिमम 45 ना. खूप झालं तर 45, त्याच्यावर 48, 50, 51, 52 त्याची मर्यादा त्यांनी उल्लंघन केली तर काय परिस्थिती होईल? कल्पना करा. समुद्राने आपली मर्यादा काही वर्षांपणी सोडली होती ना. त्याचंच नाव सुनामी आलं होतं ना. त्यालाच काय म्हटलं होतं आपण? सुनामी. त्यांनी आपली मर्यादा सोडली. सुख मिळणार की दुःख मिळणार? तो मर्यादेमध्ये आहे. किती जणांचं पालन पोषण चाललंय तुम्ही कल्पना करा. रत्नाकर त्याचं नाव आहे. जी मर्यादा परमेश्वराने त्याला दिलेली आहे त्याचं उल्लंघन सृष्टीचा कोणताही घटक करत नाही.
त्या बरसणाऱ्या मेघधारा तुम्ही कल्पना करा, ज्याची आता प्रतीक्षा आहे. चातकाप्रमाणे प्रत्येक जीव मृग नक्षत्राची वाट पाहतो त्या मेघसरींची. आणि त्यांनी विचार केला, त्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलं तर प्रत्येक जीव सृष्टीचा मर्यादा सोडलेली नाही, त्या मर्यादेमध्ये आहे म्हणून ते सुखी आहे. आणि त्याच्यावर आलेलं आम्ही मानव सृष्टी संपूर्ण सुखी आहे. पण कल्पना करा, ज्या मनुष्य देहाची रचना परमेश्वराने केली, आमचं शरीर, आमचं मन, आमची इंद्रिय, थोडं चिंतन करायला लावतं आमचं रामचरित्र. त्या रामाचं नाव आम्ही घेतो, राम मंदिरामध्ये जातो, राम आम्ही जन्मशास्त्र साजरा करतो. पण तो राम म्हटल्यावर पहिले मर्यादा. मग आमची जीवनामध्ये आम्ही कोणत्या रूपामध्ये मर्यादा धारण केली आहे, पालन करतो. मर्यादेची आवश्यकता आहे किंवा मर्यादा मान्य आहे का, विचारा प्रश्न. जर मर्यादा आम्हाला मान्य नाही, मर्यादेचं पालन नाही, मर्यादेची आवश्यकता आम्ही मानली नाही, तर राम जीवनामध्ये आम्ही धारण केलेला नाही. आणि ज्या जीवनामध्ये मर्यादा नाही तो रावण आहे, ती लंका आहे. सोनं जरी आहे, सोन्याची लंका जरी आहे, तरी ती दहन करण्याच्याच लायक आहे. हनुमंत येणार, आग लावणार, आग लावणार. रामसेवक अशा अधर्माला टिकू देत नाही. म्हणून ती मर्यादा, याचंच नाव आहे राम. आमच्या जीवनाला सुखी बनवण्याचं सूत्र हे रामचरित्र आम्हाला देत आहे. म्हणून आम्हाला त्या मर्यादा म्हटल्याबरोबर पुरुषोत्तम राम. मग आमचं आद्य कर्तव्य आहे, केवळ मानव देह घेऊन आम्ही स्वतःला मनुष्य म्हणू शकत नाही. साधक बंधू वगैरे घेऊन आम्ही शरीर जरी मनुष्याचं घेऊन आलो तरी असे कर्म, असे विचार, असे आचार, असे सुसंस्कार, मर्यादा आहे. त्या मर्यादेची चर्चा आणि रामचरित्राच्या आधारे जो नारायण नरोत्तम, नरामध्ये उत्तम बनला, पुरुषांमध्ये उत्तम बनला, कारण आचार विचाराची मर्यादा कधी उल्लंघन केली नाही. किती दुःख कष्ट आले तो मार्ग स्वीकारला, पण मर्यादेचं उल्लंघन न करता तुम्हा आम्हा सर्वांना बोध देणारं चरित्र आहे प्रभू श्रीराम. तर ही मर्यादा आम्ही कोणत्या नात्यामध्ये कशी धारण करावी, कसं पालन करावं, आणि ते पालन करताना आपल्या सर्वांना माहिती आहे, नियम दुःखच देणार, शिस्त दुःखच देणार. टीचरच बसते असं काही, ते टीचर आहे, हातात माईक घेऊन बोलणारी टीचरच होते ना आमचे रामदास भाऊ. हातात छडी आवडते का कोणाला? छडी ज्यांनी हातात घेतली ही मर्यादा आहे. छडी काय सांगते तुम्हाला? मर्यादेमध्ये राहा, वर्गात बसलेले आहे, आवाज करू नका, बेंच सोडू नका, जे करायला आले ते करा. छडी घेऊन मास्तर काय सांगतो? मर्यादेच तुम्हाला बाण करून देतो. ही मर्यादा आम्हाला कोणत्या नात्यामध्ये कशी धारण करायची, रामचरित्र अगदी संक्षिप्त रूपामध्ये आमच्याजवळ वेळ नाही, पण जीवनामध्ये थोडा तरी परिचय ह्या रूपात जर आम्ही रामरायाचा करून घेतला तर समजून घ्या, आज जेव्हा आमचं जीवन स्वैराचाराच्या दिशेने धावतं आहे, कोणालाही मर्यादा मान्य नाही, नियम मान्य नाही, दोन गोष्टी त्याला सांगून बघा, असं कर रे बाबा, असं करू नको. पोटच्या पोराला तरी सांगण्याची ताकद आहे का बघा, सख्या भावाला सांगायची ताकद आहे का बघा. अरे सगळं सोडा, आज ज्या व्यासपीठावर ज्यांच्या कृपेने बसवलंय ना, आपणासारिखे करीती ताकद, त्या गुरुला सुद्धा शिष्याला साधकांना असं वाग रे बाबा, हे वागू नको, हे सांगताना 10 विचार करावा लागतो. कसं जीवन स्वैराचाराकडे चाललंय, मर्यादेचं उल्लंघन होतोय आणि अपेक्षा काय करतोय आम्ही? सुख पाहिजे, आनंद पाहिजे. अरे तुम्ही पाऊल कुठल्या मार्गावर टाकलाय? तो मार्ग तुम्हाला
दुःख सागरामध्येच घेऊन जाणारा आहे. म्हणून रामचरित्र आम्हाला तो बोध देत आहे. आम्ही संक्षिप्त रूपामध्ये त्या मर्यादेचं खऱ्या अर्थाने चिंतन करणार आहोत रामरायाच्या चरित्राच्या द्वारे. तर त्या रामाच्या त्या चिंतनामध्ये प्रवेश करूया. थोडं रामरायाचं संकीर्तन करून आणि त्यानंतर संक्षिप्त रूपात, कारण वेळ नाही, आम्ही आमच्या जीवनाला मर्यादेमध्ये कसं आणायचं, रामचंद्राने कोणती मर्यादा धारण करून काय पालन केलं, बोध देणारं आमच्या भारतीय धर्मसंस्कृतीचं चरित्र आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. तो जागवूया पहिले संकीर्तनातून आणि त्यानंतर चरित्रातून. प्रेम उदित मन से कहो राम राम राम. 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 श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. प्रेम उदित मन से कहो 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 राम राम राम. राम 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 राम. राम 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 राम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. पाप कटे दुख मिटे लेत राम नाम. 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 भव समुद्र सुखद नाव एक 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 राम नाम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम. प्रेम मुदित मन से कहो 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 राम राम राम. श्री राम 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 राम. श्री राम 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 राम
मन से कहो राम राम राम, प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, श्री राम 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 राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय। मर्यादा पुरुषोत्तम श्री राम, रामचरित्राच्या आधारे जेव्हा आम्ही आमच्या जीवनाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, प्रिय साधक बंधू भगिनींनो, प्रथम आज आमची जीवनशैली आणि मर्यादा थोडं जोडण्याचा प्रयत्न करा. कोणती मर्यादा आम्हाला मान्य आहे, या मर्यादेलाच आमच्या शास्त्रांनी धर्म म्हटलंय. जे आचार आणि विचार आम्ही पालन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. पहिले आचार विचार धर्म पालन करूनच आम्ही परमेश्वराच्या चरणापर्यंत पोचणं हे आमच्या मानव जीवनाचं आद्य कर्तव्य सांगितलं आहे. जन्माला आलो प्राण्यांप्रमाणे स्वैराचारी जर आम्ही बनलो तर आम्हाला मनुष्य म्हणून घेण्याचा अधिकार नाही, हे आम्ही विसरतो आहे आज. म्हणून सगळं काही कमवतोय जीव, बघा आपल्या जीवनाकडे. पूर्वीची आमची जीवनशैली थोडी 25-30 वर्षांपूर्वीचं बघा तुम्ही जीवन. आज भौतिक सुखसुविधा आणि पदार्थ वस्तूची प्रचुरता यांनी आम्ही आमचं जीवन किती सुखी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मर्यादा, नियम, त्यालाच धर्म म्हटलंय. धर्मात सुखम धर्मो रक्षती रक्षितः. म्हणून जेव्हा आम्हाला बोध देते आमची धर्मसंस्कृती, आम्हाला रामचरित्र, जे नारायण नर बनून आले, बोलून थांबले नाही, जगून दाखवलं. म्हणूनच वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे, मर्त्यावतारस्तु मर्त्य शिक्षणात. मानव देह घेऊन आले, संकल्प मात्राने ज्यांनी सृष्टी केली. भागवत ग्रंथ आपण श्रवण केला नुकताच, भागवत कथा झाली. संकल्प मात्राने, पहिले संकल्प सृष्टी आहे, मग मैथुनी सृष्टी आहे आणि हा विस्तार आहे. अशा त्या श्रीहरी नारायणाला केवळ रावणाला मारायला यायचं होतं, जो अधर्माची, ज्यांनी मर्यादेचं पालन केलं नाही. प्रत्येक क्षणाक्षणाला त्याची जी जीवनशैली बघा, कुठलीही मर्यादा नाही, मनात मानेल तसं. जी लंका उचलून आणली आहे ते कुठून मिळाली आहे त्याला? त्या भोलेनाथाकडनं जबरदस्तीने उचलून आणलेली आहे. जी सीता हरण, मर्यादेचं उल्लंघन, स्वतःला मानेल तसं वागणारा तो रावण, आणि त्याला मारण्याचं निमित्त करून श्रीहरी नारायणाला अवतार घ्यावा लागला. वाल्मिकी आपल्या रामायणामध्ये वर्णन करतात, हे तर गौण कारण आहे. खरं कशासाठी प्रकट झाले? नारायण नर बनून अयोध्येमध्ये दशरथ नंदन म्हणून आले, त्याचं कारणच आहे नर बनून जगून दाखवलं. ही मर्यादा पालन करताना दुःख होणार. थोडं रामचंद्र त्यांच्या चरित्रामध्ये प्रवेश करून बघूया. सगळ्यात महत्वाचं वनवास. राम म्हटल्यावर शब्द काय? पुन्हा इकडे मर्यादा, तिकडे वनवास. रामाला प्राप्त झालेला वनवास.
कोणती मर्यादा पालन केली मला सांगा? कोणी येऊन सांगितलं त्यांना? वचन कोणी दिलं होतं? दशरथाने. आणि ज्येष्ठ पुत्र या नात्याने पालन कोणी केलं? रामचंद्राने. आणि आज आमची वंशावळ बघा, मुलाने आणि पित्याचं नातं बघा, मर्यादा बघा. दशरथ महाराजांनी दिलेलं वचन पालन करताना उद्याच्या पहाटे सकाळी ज्यांचा राज्याभिषेक आहे, ज्या मस्तकावर सोन्याचा किरीट चढणार आहे, अयोध्या नगरी आनंदामध्ये डुबून गेलेली आहे, गुढ्या तोरण उभारण्याची तयारी चाललेली आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये त्या राघवानी रामचंद्रांनी आपल्या आचार विचार मर्यादेच्या पालनाद्वारे जे स्थान मिळवलेलं आहे, गुरूंच्या चरणाशी जो नतमस्तक आहे, प्रत्यक्ष श्रीहरी नारायण आहे. आणि वसिष्ठ कुलगुरूंच्या आज्ञेमध्ये एकही क्षण ज्यांनी मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही. सद्गुरूंचं जेव्हाही आगमन आहे, उठून उभे राहणारे राघव, हात जोडून उभे राहणारे राघव, बांधवांशी खेळताना चुकूनही मी मोठा भाऊ आहे. आता मोठा भाऊ म्हणजे किती वर्षांनी मोठा भाऊ होते राघव? किती वर्षांनी? काही मिनिटांनी, काही तासांचं अंतर आहे. त्याच पुत्र कामेष्टी यज्ञातून खीर जी प्राप्त झाली प्रसाद रूपाने, 4ही राण्या गर्भवती झाल्या. आणि प्रथम राघव, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण ज्येष्ठ काही तासांच्या अंतरामध्ये ज्येष्ठ पुत्र म्हणून जेव्हा मान मिळालेला आहे, म्हणून ज्या ज्येष्ठ बंधूचं कर्तव्य, लहान बंधूचा सांभाळ, आणि जे काही त्याला प्राप्त झालं, रामचरित्र छोट्या छोट्या त्यांच्या आचरणातून आम्हाला बोध देतं मोठ्या भावाचं कर्तव्य काय. जर काही आणलं असेल दशरथ महाराजांनी, वसिष्ठ कुलगुरूंनी, तर पहिले धावत कोणाला द्यायचा? लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. वर्णन आहे, खेळताना जरी कधी स्वतः हरले डाव, वर्णन आहे, चेंडू, भोरा आणि काही खेळांमध्ये ते आमचे देशी खेळ खेळण्याचं वर्णन आहे. राघव तेव्हापासूनचे आमचे खेळ आहेत बघा, त्रेतायुगापासून. आणि आज आम्ही कोणत्या खेळांच्या मागे लागलो? हारले तरी सुद्धा मर्यादा काय सांगत होते? नाही, मी ज्येष्ठ बंधू आहे, पहिले आनंद कोणाला द्यायचा? लहान भावाला. आता कमी कल्पना वाटते ना ऐकून? कमी कल्पना वाटते. हे बंधुप्रेम, ही मर्यादा स्वतःला मिळायला ते वाटणं, आणि प्रत्येक त्यांच्या आचरणामध्ये एक बंधू रूपामध्ये मर्यादा, पुत्र रूपामध्ये मर्यादा बघा. पुत्राचा, ज्येष्ठ पुत्राचा धर्म पालन करताना जेव्हा वनवासही ती कैकेयी देते आहे. आज आमच्याकडे आमच्या विभागणीमध्ये, घरदार आणि संपत्तीच्या विभागणीमध्ये बघा, आम्हाला थोडं कमी जास्त मिळालं तर, थोडं काही मोठ्याला दिलं, लहानाला दिलं, कमी जास्त झालं तर बोलणं बंद. आज आमचं चरित्र बघा, तो राज्य, अधिकार, संपदा उद्या सकाळी त्यांच्या हातात येणार आहे. आणि ती मर्यादा पालन करणं ज्येष्ठ पुत्राचं कर्तव्य. केवळ संपत्तीचा अधिकारी नाही, आज सगळं मिळवणंही का सुख नाही. रामचंद्राला जेव्हा जाऊन विचारलंय वनामध्ये, हे वनवासी जीवन, कंदमुळ प्राशन, 14 वर्ष त्या अयोध्येमध्ये प्रवेश करायचा नाही हे ठरवून बाहेर पडणारा राघव किती आनंदामध्ये राहायला तयार आहे. पण अधर्माचं पालन करून अयोध्याची राजगादी, अयोध्याची संपत्ती, अयोध्येचं ते सुवर्ण किरीट, हा किती दुःखप्रद आहे हे सांगणारं चरित्र आहे प्रभू राम. आज आमच्या परिवाराची स्थिती जेव्हा आम्ही पाहतो, प्रिय साधक बंधू भगिनींनो, थोड्याशा संपत्तीसाठी, थोड्याशा सुखासाठी भाऊ नाही, माता नाही, पिता नाही, बंधू नाही, भगिनी नाही, गुरु नाही, शिष्य नाही, कोणतीही मर्यादा आम्ही पाहतो. पती नाही, पत्नी नाही, थोड्या संपत्तीसाठी कुऱ्हाडीचे घाव घालणारे पुत्र आज आम्ही पेपरमध्ये पाहतो ना, वाचतो. आणि
काय शिकवतं रामचरित्र? ती राजसंपत्ती, अधिकार, सत्ता हे क्षणिक आहे, पण धर्मो रक्षती रक्षितः, जगून दाखवलं. तो धर्म, मर्यादा, कमवा, पुरुषार्थ करा, सत्ता, अधिकार निषेध केलाय का आमच्या शास्त्राने? पैसा कमवायचा नाही, घर बांधायचं नाही, पदार्थ वस्तू प्राप्त करायच्या नाही, भोग भोगायचा नाही, कोणत्या शास्त्रात लिहिलं नाही. लक्ष देऊन ऐका. पण ते कोणत्या मार्गाने आमच्या जीवनामध्ये आम्ही प्राप्त करावे, त्याचं नावच धर्म. शास्त्र मर्यादा. ते कमवताना ओरबडून नाही, पाप करून नाही, अधर्मानी नाही, अनिती अत्याचाराचं नाही, दुसऱ्यांचं घेऊन नाही. तो रावण सुखी झाला नाही, अधर्माची मूर्ती. आणि राम वनवासामध्ये जाऊनही आज आम्ही त्या चरित्राचं चिंतन करायला बसलोय आणि रावणाचं आजही दहनच करतोय. तो लंकेश आहे. सामान्य चरित्र होतं. 2 चरित्र आहे. एक मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, एक अधर्माची मूर्ती रावण. काय कमी होतं रावणाजवळ जरा बघा. पण आज आम्ही रावण बनण्यामध्ये सुखी मानतो. प्रदर्शन, भौतिक सुखसुविधा कोणत्याही मार्गाने येऊ दे, पाहिजे सगळं मला मिळावं, स्वार्थ. ही प्रवृत्ती आहे रावण, ही प्रवृत्ती आहे अधर्म. आज परम आवश्यकता आहे बंधू भगिनींनो, आम्हाला सुखी व्हायचं आहे. परिवार जर आम्हाला खऱ्या अर्थाने तो सुखी परिवार बनवायचा असेल, आज प्रवृत्ती काय बळवती आहे? मी आणि माझं. काय शिकवलं रामचंद्रांनी? मी माझं नाही, त्याग करावा लागलं. काय लिहिलंय? माझं कर्तव्य पालन करण्यासाठी पते यमकी पावकी, अहम ही वचनात राज्ञः. मी वचनामध्ये मी अत्यंत निष्ठा ठेवून हे पाऊल टाकतो. जर मला माझ्या धर्म पालनासाठी अग्निभक्षण करावं लागला तरी मी ते आनंदाने करायला तयार आहे. माझं धर्म पालन करताना जर मला समुद्र प्राशन करायला सांगितला तरी मी ते करायला तयार आहे. पण एकही पाऊल हा राघव, हा राम मर्यादेचं उल्लंघन करू शकत नाही. हे श्रीहरी नारायण नर बनून आला. बंधू भगिनींनो, कशासाठी हे वचन प्रकट करताय? आम्हाला मंत्र देताय. ही मर्यादा, ही नीती, हे न्याय सुखी जीवनाचा मंत्र आहे. कल्पना करा, दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर ज्यांचा राज्याभिषेक होणार आहे आणि पित्याचं वचन पालन करण्यासाठी किती मर्यादेमध्ये राहून. आज थोडं कल्पना करा, माता पिता तुम्ही बसलेले आहात ना, तुम्ही थोडी घरामध्ये चर्चा करून पहा. जी संपत्ती आहे ना बेटा, तुला नाही देणार, मी गुरूंना दान करणार. आज अक्षय तृतीया आहे ना, दान धर्माचं महत्व आहे आजच्या दिवशी. थोडं बोलून पहा. अयोध्येची संपत्ती नाही, आमच्या घरात जी आहे ती. थोडंसं चर्चा करून बघा समोर. काय करायचं बेटा, तुला शिकवलं, तुला वाढवलं, तुला सगळं, आणि मी पण माझं पुण्य कमवण्याचा मला अधिकार आहे की नाही, मी दान करणार. सकाळी बघा तुम्ही, नमस्कार होतो का, चमत्कार होतो का, चहा मिळतो का, आई म्हणून तुम्हाला हाक मारली जाते का? म्हणणार तो मुलगा, आई तुम्हाला उद्या बाबा म्हणून सांगणार, सर्व सुखाचे सांगाती, दुःख येता पळवून जाती, दुःख देणारा पुत्र आज आहे. आणि बघा रामचंद्रांचं चरित्र बघा, सांगितलं नाही दशरथ महाराजांनी आपल्या श्रीमुखातून, रामायणामध्ये वर्णन आहे. आपली मर्यादा ओळखली. मी ज्येष्ठ पुत्र आहे, पित्याच्या संपत्तीवर अधिकार सांगणारा केवळ पुत्र नाही. जर वचन दिलेलं आहे तर ते वचन पालन करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. ही मर्यादा ओळखणारा पुत्र ते वागून दाखवलं, बोलून दाखवलं नाही. आणि एका क्षणामध्ये निर्णय घेतला, मी अयोध्येत राहणं ठीक नाही. माझा पुत्र धर्म मला सांगतो, माझी पुत्र मर्यादा मला सांगते.
मी जर अयोध्येचा सगळ्या संपत्ती जर अशी भोगतो म्हटलं अधर्मानी मी कधी सुखी होणार नाही. आणि त्यापेक्षा मनात राहणं, झोपडीमध्ये राहणं, कंदमुळं प्राशन करणं, वाहत्या नदीचं पाणी पिणं. बघा काय सुखाची कल्पना आहे. आणि आमची सुखाची कल्पना काय? बाय हुक और क्रूक, आय वॉन्ट इट, इट इज माइन. आम्ही घरामध्ये राहून तोंड फिरवायला तयार आहे, नाते सोडायला तयार आहे. भावाला भाऊ नाही, आईला आई नाही, बंधूला बंधू नाही, कोण कोणाचं आहे बघा. आणि हे करून स्वतःला जरा विचारा, सुखी आहे? झोप लागते, जेवण जातं, खाल्लेल्याचं रक्त बनतं, बनू शकत नाही. पैसा मिळेल, संपत्ती मिळेल, भौतिकता मिळेल, शांती मिळणार नाही, सुख मिळणार नाही, नरकाची तयारी सुरू होईल. हेच दाखवलं आमच्या प्रभूंनी. धर्म कशाला म्हणतात? तुमची संपत्ती एकत्रित करणं ही धर्म नाही आहे. ती तुम्ही योग्य मार्गाने, धर्म मार्गाने कमवा तरच सुख मिळणार. अन्यथा रावण बनून तुम्हाला तुमच्या मस्तकाला तो धनुष्यबाण, धर्मबाण येणार आणि अधर्माचं मस्तक 10 मस्तकापैकी एक ठेवलं नाही. अधर्माचे किती मस्तक होते? दशानन. आणि एका रामाच्या धर्मबाणाने धाराशायी केलं. सामान्य नव्हता, शिवभक्त होता, ब्राह्मण होता. माहिती आहे ना, रावणाचंही चरित्र जाणून घ्या. कोण होता रावण? ब्राह्मण होता. पुलस्त्य ऋषीचं गोत्र सांगितलंय. आणि त्याच्यासारखा शिवभक्त तुम्हाला भेटणार नाही. अशी शिवाची उपासना करायचा, शिवाला अभिषेक करून 1008 श्वेत कमळ वाहिल्याशिवाय तोंडामध्ये पाण्याचा थेंब घ्यायचा नाही. भक्त नव्हता का? भक्त होता, शिवभक्त आहे. पण अधर्म असं समजू नका. भक्ती करणारा, साधन करणारा अधर्म करत नाही, पाप करत नाही. अधर्म म्हणजे काय? पाप. अधर्म म्हणजे शास्त्रविरुद्ध कर्म. अधर्म म्हणजे स्वतःच्या स्वार्थापायी मर्यादेचं उल्लंघन. अधर्म म्हणजे चारित्र्य. तुम्ही मनमाने स्वैराचारी जीवनाचं वाट तुम्ही धरणं, हे अधर्म आहे. मग भक्त जरी आहे, त्याच्यासारखं शिवभक्त कोणी तुम्हाला भेटणार नाही. त्याच्या चरित्रात वर्णन आहे, तुम्ही वाचलंही असेल. काय नियम होता रावणाचा? 1008 श्वेत म्हणजे पांढरे कमळ त्या शिवलिंगाला अर्पण केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. मिळेल का असा भक्त? आमची भक्ती कशी आहे? आमचं पोट पूजा करून सगळं करून मग घंटी वाजवणार ते माझी. कारण आजकाल गोळ्या घ्याव्या लागणार, बीपी आहे, शुगर आहे, ते घ्यायचं, खायचं, प्यायचं, नंतर देव करा. रावण असा होता का? पहिले ब्राह्मी मुहूर्तावर उठायचं, पवित्र शरीराने, मन पवित्र केले ते विचारू नका, पवित्र शरीर, सोनं धारण करणार, त्रिपुंड भस्म धारण करणार, सर्वांगावर बम बोले ओम नमः शिवाय म्हणत त्याच्या पूजागृहामध्ये जाणार. सगळे राक्षस त्याच्या पूजेची तयारी करून घेणार. थोडं कमी जास्त झालं तर तलवार त्याच्या मानेवर उगारणार. अशी भक्ती होती. असा सेवक. आणि भोलेनाथाच्या त्या शिवलिंगावर जलाभिषेक करणार, मग श्वेतकमळ वाहणार. आणि भक्ताची परीक्षा घेणाऱ्याला भगवंत म्हटलं जातं. रोज व्हायचा. भोलेनाथाच्या मनात आलं, खरी भक्ती आहे की वरवर करतो, पाहतो याची भक्ती किती खरी की खोटी. म्हणून 1008 कमळ नित्य 12ही महिने आपल्याला मिळणार. आणावेच लागत होते रावणासाठी. त्याची सगळे राक्षसाची सेना फिरायची आणि तलवारीच्या टोकावर सगळ्यांना ठेवायचा. आणले नाही तर मस्तक तुमचं उडवलं जाईल. माझ्या पूजेसाठी ही सामग्री पाहिजे पाहिजे. की कठोर व्रत पालन करणारा शिवभक्त. आणि भोलेनाथाने एकदा परीक्षा घ्यायचं ठरवलं. सगळ्या सृष्टीमधले कमळ आज उगवायचे नाही. कोणाच्या आधी नाही ती सृष्टी? त्या परमेश्वराच्या. तेण विना तृणमपि न चलती. त्याने ठरवलं तर फुलं उगवतात, त्याने ठरवलं तर सूर्य उगवतो, त्याने ठरवलं तर पाऊस पडतो. सृष्टीचा निर्माण करता, पालन करता, पोषण करता परमात्मा त्यांनी आज्ञा दिली, आज नाही उगवायची कमळ. आणि
1007 उगवले एक मिळेना. हा काय सामान्य होता? स्वर्गात जा, पाताळात जा, कुठेही जा, पण कमळ आणा. कसा भक्त आहे, किती कठोर. आणि ज्या परमेश्वराने आज्ञा दिली ते कमल पुष्प कसं प्रकट होईल? कमळ मिळालं नाही. दुपार झाली, सायंकाळ झाली. राक्षस खाल्ल्या पिल्ल्याशिवाय राक्षसी काय आहे? वृत्ती आहे. जो अति अति काय म्हटलंय? राक्षस कशाला? अति कामी, अति भोगी, अति क्रोधी, ज्याला अति मर्यादेचं उल्लंघन. अति शब्द कुठे आला? मर्यादा राहिली नाही. खाण्यामध्ये मर्यादा नाही, पिल्यामध्ये मर्यादा नाही, बोलण्यामध्ये मर्यादा नाही, वागण्यामध्ये मर्यादा नाही. अति, त्या मर्यादा उल्लंघन, हा अति प्रमाणामध्ये हा रावण होता. सगळं अति. मग खाणं अति, पिणं अति. आता पूजा झाली नाही, नियम तर मोडता येत नाही, फूल मिळालं नाही, कमलपुष्प, भूक लागली, जीव कासावीस होतोय. सगळ्यांना सांगितलं तुम्ही जर आणून दिलं नाही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. बघा भक्ती कशी आहे, कशी भक्ती आहे. अधर्म करून भक्ती आहे, पाप करून भक्ती आहे. प्रसन्न होणार देव अशा भक्तीने. अरे आमच्या नित्य जीवनामध्ये जर शुद्ध आचार विचार नाही, मर्यादेचं पालन नाही, लक्षात घ्या कोणताही 33 कोटीतला कोणताही देव आमच्यावर प्रसन्न होऊ शकत नाही. मन पहिले शुद्ध, तुमचे आचार शुद्ध, विचार शुद्ध. आणि रावण याच्या विरुद्ध शिवाची पूजा करायला सायंकाळ झाली, कमळ मिळालं नाही. सूर्यास्ताच्या आत पूजा झाली पाहिजे, कमळ मिळालं नाही. सामान्य शिवभक्ता नव्हता. त्याच्या लक्षात आलं की परमेश्वराची लीला आहे, माझ्या भगवंताची लीला आहे. आणि परीक्षा पाहताय, आणि परीक्षेत जर खरा उतरलं नाही मी भक्त नाही. तुम्ही आम्ही असतो तर काय म्हटलं असतं? देवाचीच इच्छा नाही काय करणार. तेव्हाच पाणी पिऊन उठलो असतो आम्ही. सगळं देवाची इच्छा. प्रपंचामध्ये आम्ही म्हणत नाही, ते सोडत नाही आम्ही. सत्कर्म सत्कर्म करताना आम्ही देवाची इच्छा. गुरुदर्शनाला जायचंय देवाची इच्छा, सत्संग करायचंय देवाची इच्छा, आणि प्रपंच करायला आमची इच्छा. आम्ही जे ठरवलं ते प्रपंचामध्ये करतो, आणि सगळं सत्यमार्गाचं कोणावर सोडतो? देवाची इच्छा. तुमच्या आमच्यासारखे भक्त असते तर केव्हाच कामधंद्याला गेलो असतो उठून. उठला नाही. आणि माझी परीक्षा पाहता म्हणून तलवार बाजूला ठेवली होती. कोणासाठी? फूल आणले नाही तर त्याचा करतो म्हणून. पण आता सूर्यास्ताची वेळ आली, डोळे बंद केले आणि शास्त्राचा अभ्यास करणार होता. माहिती होतं कमल काय काय आहे. आमच्या शरीरावरही काही कमल आहे. कर कमल म्हटलंय, नेत्र कमल म्हटलंय, माहिती ना वर्ण. आमच्या हाताला सुद्धा कमल म्हटलंय, आमच्या डोळ्यांना पण नेत्र कमल म्हटलंय. कमल लोचन आम्ही नारायणाचं वर्णन करतो. आणि स्वतःच्या नेत्राला आता जर नाही आलं एक कमळ, मी मागे पुढे पाहणार नाही. ती तलवार घेतली, स्वतःचा एक डोळा नेत्र कमल मी त्या शिवपिंडीवर अर्पण करणार. पण माझा जो नियम आहे 1008 कमल पुष्पाचा, हे पण श्वेतच आहे ना, पांढरा माझा डोळा, त्याच्या सहित मी ते अर्पण करणार. म्हणून ती तलवार स्वतःच्या नेत्रामध्ये जेव्हा ते काढलं, रक्ताची धारा वाहिली आणि ते नेत्र त्या भोलेनाथाच्या पिंडीवर अर्पण केलं. पार्वती पते शिव हर हर महादेव. आणि हर हर महादेव म्हणतो त्या शिवपंडितून तो दिव्य देहधारी भोलेनाथ कर्पूर गौरम करणावतारम संसार सारम भुजगेंद्र हरम तो प्रकट झाला. आणि स्वतःच्या हाताने ते नेत्र त्या रावणाच्या त्या नेत्राच्या जागेवर त्यांनी लावलं. मी प्रसन्न झालं, तुझ्यासारखा शिवभक्त मिळणार नाही. लक्ष देऊ नये का? शिवभक्त होता पण मर्यादा होती का? नाही. नाहीतर आज आम्ही त्याचं दहन केलं असतं का? ही भक्ती कुठे नेली? मर्यादेमध्ये ठेवलं नाही कुठलंही कर्म धर्म आचार. त्या रावणाचं चरित्र. आणि आज
आम्ही ज्या चरित्रामध्ये प्रवेश करतोय तो राम. बघा, वनवासामध्ये 14 वर्ष ज्या दिशेने पाऊल टाकलं आणि जेव्हा भरत बोलवायला गेला की हे राज्य तुमचं आहे, मी तुम्हाला राजसिंहासनावर बसवूनच विश्वास घेणार, म्हणून सगळ्या राज्याभिषेकाची तयारी त्या रथावर करून घेणारा आणि त्या चित्रकूट धामापर्यंत पोचलेला तो भरत परतले का प्रभुराम? एकदा मी माझ्या पित्याला वचन देऊन जे निघालो, 14 वर्ष हा राघव वनातच राहणार, कंदमुळ प्राशन करणार, ज्येष्ठ पुत्राचा धर्म पालन करणार, ही मर्यादा परत फिरला नाही. रडायला लागला भरत. त्या रामचंद्रांची चरणाची वंदना पुन्हा पुन्हा करतोय, पण बोध दिला हा धर्म नाही. अरे अयोध्येच्या राजसिंहासनावर बसणं आणि त्या वचनाचं पालन करून माझ्या मर्यादेचं उल्लंघन करून ते भोगणं म्हणजे काय आहे? पाप आहे, ती सत्ता नाही. मी माझ्या नरकाच्या त्या सत्तेचा मी भागी होणार. आणि हा बोध देणारे राघव राम, तुम्ही कल्पना करा केवढा त्याग आहे, कशी मर्यादा आहे. आणि थोडं आमच्या आजच्या जीवनाकडे या माझ्या बंधू भगिनींनो. तो राम म्हणतो आम्ही, पण जागलाय का आमच्या जीवनात? थोड्या थोड्या गोष्टींमध्ये मर्यादा नाही. आम्ही भावाशी भाऊ म्हणून राहू शकत नाही, पत्नीशी पती म्हणून मर्यादा पालन करू शकत नाही. आज पहा चरित्र पहा. आम्ही शिष्य बनू शकत नाही, साधक बनू शकत नाही, बंधू बनू शकत नाही, पुत्र बनू शकत नाही. प्रत्येक नात्याची जी मर्यादा जी प्रभू रामचंद्रांनी दाखवली आणि भरताला आपल्या पादुका देऊ तेव्हा पाठवल्या, पण आले नाही. 14 वर्षांनी जेव्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला, धर्म पालन करून मग राज्याभिषेक आहे आणि मग त्या राजसत्तेचा भोग नाही, सांभाळ. आमची प्रवृत्ती काय आहे? भोग प्रदान. रामचरित्र त्या धर्म आणि मर्यादेला कोणत्या रूपामध्ये प्रकट करते? त्याग ही मर्यादा आहे, त्याचं रक्षण ही मर्यादा आहे. शरीरासाठी आम्ही मर्यादेचं उल्लंघन कशासाठी करतो? थोडं चिंतन करा. मला सुख मिळावं, मी भोगावं. मी म्हणजे काय? मी सुखी व्हावं. हु आर यू? आम्ही शरीराला समजतो. थोडं चिंतन करा की शरीराला आम्ही सत्य मानतो. खाणं पिणं भोगणं उत्तम, त्याच्यासाठी पाप करणार, त्याच्यासाठी आम्ही मर्यादेचं उल्लंघन करणार, त्याच्यासाठीच अधर्म करणार. पण हा तरी विचार करा, काय खाणार, काय पिणार, काय भोगणार? ओरबाडून पाप करून आम्ही ते जेवण जेवतो की पाप जेवतो? त्या अंगावर आम्ही दागदागिने कपडे घालतो, ते दागदागिने आहे की पाप आहे, अधर्म आहे? अरे ही सर्व आम्ही बाह्य अंगाने जरी सुख मानत असलो तरी कोणीही सुखी ह्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. धर्मात सुखम, धर्मो रक्षती रक्षितः. तो धर्म, ती मर्यादा, ते आचार, ते विचार, ही मर्यादा प्रत्येकाने जर जीवनामध्ये धारण केली, पालन केली, सुख मागावं लागत नाही, मागावं लागत नाही. धर्मात सुखम ही परिभाषा आहे. त्या पालन केल्यावर मग तुमचा संतोष पहा, आनंद पहा. मग कुठे जावं लागत नाही, मग गोळ्या घ्यायची वेळ येणार नाही, उत्तरार्ध तुमचा दुःखी होणार नाही. त्या पालनामध्ये एवढा संतोष, एवढा आनंद आहे. आम्ही कधी त्याग करूनच पाहिला नाही. देऊन पहा. आम्हाला फक्त घेण्याची सवय आहे, ओरबडून ओरबडून ओरबडून. देण्याची सवय रामचंद्राने दाखवली. बघा कसा त्याग, कशी मर्यादा, काय आवश्यकता होती त्या लक्ष्मणाला. यांनी मर्यादेचं पालन केलं. ज्येष्ठ पुत्र म्हणून थोडं लक्ष्मणाकडे या रामचरित्राच्या द्वारे. कशी मर्यादा आहे? माझा ज्येष्ठ बंधू जर राजमहाल सोडून जातो आहे, मला राजमहालात राहण्याचा अधिकार नाही. रामचरित्रातून एक एक चरित्र प्रकट करून बघा कसं बंधू प्रेम आहे. जेव्हा लक्ष्मणाने तयारी केली, रामचंद्र म्हणताय
अरे तुला नाही दिला वनवास, पण काय सांगतोय, माझा ज्येष्ठ बंधू जर वनात जातो, कोण रक्षण करणार, कोण सेवा करणार, कोण तुमची काळजी घेणार? इथे तर आहे दास दासी सेवक अनुचर सर्वजण आहे, पण मी तुमच्या चरणांशी येणं हे माझं कर्तव्य, माझा धर्म आहे लहान भाऊ म्हणून. मी राजमहालाचं सुख भोगू शकत नाही. बघा बंधूची मर्यादा, ज्येष्ठ बंधूच्या चरणाशी बसून लक्ष्मणाने काय धर्म घेतलेला आहे. भरताचा धर्म बघा, आत्ता आम्ही ऐकलं, थोडक्यामध्ये चिंतन करा बंधू भगिनींनो. रामकथा माहिती आहे, पण त्याच्यातलं पालन आमच्या जीवनात आम्ही कसं आचार विचारामध्ये आणावं, तरच सुखी जीवन आमच्या हातात सूत्र रामचरित्र सांगतं. ज्या भरताने प्रार्थना केली, प्रभू रामचंद्र यायला तयार नाही, चरण पादुका त्याच्या हातात सोपवल्या, त्याला कोणी अडवलं होतं? अयोध्येमध्ये जेव्हा परत आला दुःखी अंतःकरणाने, की माझ्या आईने माझ्यासाठी मागितलं पण माझं मन पाहिलं नाही, मी तर रामाच्या अधीन आहे, माझ्या ज्येष्ठ बंधूला सोडून मी एक क्षण राहिलो नाही, आणि आता 14 वर्ष जर मला अयोध्येत राहायला सांगतोय राघव. नाही, माझा बंधू धर्म, बंधू मर्यादा बघा. लक्ष्मणाने आपली मर्यादा ओळखून रामचंद्राच्या चरणाशी सेवक बनून मनामध्ये आला. भरताची मर्यादा त्यांनी मनामध्ये जागवली. जर हा सेवा करू शकतो, मी का नाही सेवा करू शकत? मी कशी सेवा करणार? आता त्या चरण पादुका सिंहासनावर ठेवणार आणि स्वतः राजपुत्र बनून राहिले का? अयोध्येचा राजपुत्र होते. कोणी थांबवलं होतं? आता तर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं होतं, राजगादी रिकामी सोडू शकत नाही. दशरथाचं प्रयाण झालेलं होतं, पुत्र शोकामध्ये राम राम म्हणत दशरथाने शरीर त्याग केलेला होता. लक्ष्मण नाही, शत्रुघ्न त्याच्यावर बसू शकत नाही. आता भरताने राज्याभिषेक करून घ्यावा वसिष्ठ सांगत होते, पण त्यांनाही धर्माचा बोध रामचंद्राच्या द्वारे देणारा भरत. चिंतन करा, जेव्हा अयोध्येमध्ये परतला, राजमहालामध्ये प्रवेश केला, पण पादुका ठेवण्यासाठी, राजपुत्र म्हणून नाही. आणि त्या पादुकांना नमस्कार करून सांगतोय, आता मी सुद्धा त्याच धर्माचं आणि मर्यादेचं पालन करणार. जेव्हा 2 पुत्र वनामध्ये आहे, म्हणजे 2 बंधू, तर मी कसा या राजसत्तेचा मोह घेऊ शकतो? मी कसा रेशमी गाद्यावर झोपू शकतो? मी कसं काय पक्वान्नाचं सेवन करू शकतो? मी दासदासीकडून कशी सेवा करून घेऊ शकतो? वर्णन आहे अयोध्येजवळ नंदीग्राम, आणि तिथे एक पर्णकुटी बांधली भरताने, तापसी वेश धारण केला, आणि त्याच्याही पेक्षा कंदमुळं खात होते राम आणि लक्ष्मण. त्याही पेक्षा कठोर व्रत धारण केलं. त्या व्रताचं नाव ऐका, ज्या व्रताचं पालन करून 14 वर्ष मर्यादेमध्ये राहणारा भरत, मर्यादा पुरुषोत्तमाचाच अनुज लहान बंधू. कशी मर्यादा वरून खाली परिवारापर्यंत पोहोचते बघा. ज्येष्ठ पुत्र, आणि त्या पुत्र कुठून ही धर्म मर्यादा आली? दशरथ, साक्षात दशरथी, ज्यांनी 10 इंद्रियावर पूर्ण विजय मिळवून त्या धर्माचं पालन करत सूर्यवंशाचं तो ज्येष्ठ पुत्र, आणि त्याच्याच सानिध्यामध्ये वाढलेला भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण. कोणी थांबवलं नव्हतं त्यांना, पण भरताने जे व्रत धारण केलं त्याचं नाव आहे गोमुख यावक व्रत. काय सांगितलंय? गोमुख यावक व्रत. काय सांगितलंय त्या व्रतामध्ये? कंदमुळं पण खायचे नाही, शाक अन्न तर नाहीच नाही, पण जी गाय, आपल्याला माहिती आहे ना, गाय चरायला जाते आणि तिला कोणी, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं की आपल्या घरी गाय आली तर तिला 2 मूठ पहिले ज्वारी किंवा जव द्या, बाजरी द्या. तर हे पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये ती गाय जेव्हा जायची तेव्हा तिला ती ज्वारी बाजरी खायला द्यायची. तर तिच्या शेणातून काय होतं, काही सगळे दाणे ते बाहेर येतात. माहिती आहे ना, आपल्याकडे गोमाता, साक्षात 33 कोटी देवतांचं वास असलेली ती माता, गो रक्षा सांगितली आहे, गो पूजन सांगितले आहे, गोसेवा सांगितली आहे, श्रेष्ठ साधन. आणि तिच्या पोटातून जेव्हा सकाळच्या वेळेला शेण जे बाहेर येतं
आमच्याकडे किती पूजनीय आहे, गाईचं कुठलंही अवयव आणि मलमूत्र सुद्धा त्याज्य नाही आहे. माहिती आहे ना, रोज ताजं गोमूत्र तुम्ही प्राशन करा, परम औषध आहे. तिची सेवा करा, परम साधन आहे. तिची शेपटी तुम्ही आपल्या डोक्यावरनं फिरवून घ्या, सात्विक ऊर्जा आहे. तिच्या पोटावरून केवळ तुम्ही हात फिरवा, करून पहा. बीपी नॉर्मल येतं, शुगर कमी येते. जी तुमची मानसिक स्थिती बिघडली असेल, केवळ तिच्या पोटावर हात फिरवायला सांगितलंय. आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलंय. कशी आमची भारतीय धर्मसंस्कृती आहे, कल्पना करा. आणि अशा गायीच्या शेणातून जे जव बाहेर यायचे ना सकाळी, ते जव सकाळच्या शेणामध्ये किती जव येत असतील, किती दाणे येत असतील, ते दाणे ते गोमूत्रामध्ये भिजवायचे, त्याची पेज करायची आणि सूर्यास्ताच्या वेळेला ती पेज फक्त पिऊन सतत काय करायचं, राम नामाचा जप करायचा. राम स्वतःच्या धर्म मर्यादेमध्ये आहे, लक्ष्मण सेवक बनून रामाच्या मर्यादेच्या कक्षेमध्ये आहे. तर मी हे व्रत धारण करून राम 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 हे नाम करून मी त्या धर्ममर्यादेमध्ये 14 वर्ष राहणार. आणि भरत सांगून आला होता रामाला, जर 14 वर्षानंतर 1 सेकंद जरी विलंब झाला तर हा भरत तुम्हाला जीवित मिळणार नाही. तोपर्यंत मर्यादा पालन करेल, प्रतीक्षा करेल, वाट बघेल, व्रत पालन करेल, अयोध्येच्या गादीचा सांभाळ करेल, भोग घेणार नाही. आता भाऊ कुठेतरी बाजूला बाहेर गेला तर खोट्या सह्या करून इस्टेट आहे, पाहिलं ना काय चाललंय. ह्याच भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये राम आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे. आणि आज आमच्याच परिवारामध्ये असे भाऊ आहे, कल्पना करा. भरताने 14 वर्ष गोमुख यावक व्रत धारण केलं, नंदीग्रामामध्ये तापसी वेशामध्ये राहिले. पण भौतिक सुखसुविधा जर माझा बंधू घेऊ शकत नाही त्याचा आनंद, तर माझ्यासाठी वनवास झाला, माझ्यासाठी दुःख आहे, माझ्यासाठी त्यांना राजमहाल सोडावा लागला, तर माझी मर्यादा काय सांगतेय, मी त्या भौतिक सुखसुविधाचा भोग घेऊ शकत नाही. बंधू भगिनींनो, सत्य चरित्र आहे, जगून दाखवलंय, मर्यादेचं पालन करून दाखवलंय. आणि त्यामध्ये वनामध्ये राहूनही राम सुखी आहे, लक्ष्मण आनंदामध्ये आहे, सीता माता आनंदामध्ये आहे. तिने तक्रार केली नाही, तुमच्याशी विवाह करून माझ्या पदरी काय पडलं. म्हटलं का मातेने, माझा आनंद, माझा धर्म, माझी मर्यादा या चरणामध्ये आहे, जे चरण धर्मामध्ये आहे. कल्पना करा, सुंदर आमच्या रामचरित्रामध्ये वर्णन आहे. जेव्हा नाशिक पंचवटी आहे ना, तिथे पंचवटीतूनच सीतेचं हरण झालं. तर जेव्हा चित्रकूट धामामध्ये 11 वर्ष निवास प्रभूचं आहे रामचरित्रानुसार, आणि शेवटचे 3 वर्ष ते पुढे आले. जेव्हा दंडकारण्य, आज आपला आश्रम नाशिकचा कुठे आहे, दंडकारण्य भूमीतच आहे, सप्तशृंगीच्या चरणांशी. ज्या मार्गाने प्रभू रामचंद्र पंचवटीच्या दिशेने गेले ते दंडकारण्य स्थानच आपलं मार्कंड ऋषीची तपोभूमी, आपला आश्रम सिद्धारूढ आश्रम. आणि सिद्धारूढ महास्वामीजी सुद्धा त्याच मार्गाने उज्जैन ओंकारेश्वरांकडे गेले. अशी तपोभूमी, पुण्यभूमी आपला नाशिक आश्रम आहे. तुम्हाला छोटंसं दृष्टांत सांगून आपण थांबूया. मर्यादा आणि धर्म का बरं राम आजही आम्ही जागवतो. अशा भरत आणि लक्ष्मणाच्या मर्यादेनंतर आम्ही छोटासा दृष्टांत श्रवण करूया. ज्या नाशिक पंचवटी क्षेत्रामध्ये प्रभूचा वास होता, आणि त्या तपोवनाच्या जवळ आज जिथे कुंभमेळा आपला भरतो ना, तिथे सीतेची गुफा आज पण आहे. तुम्ही दर्शन करून आला असाल, नसेल आला तर या आपल्या आश्रमात, आपण जाऊ शकता. तिथे रामचंद्र जे बाहेर आपल्या पर्णकुटीच्या बाहेर बसलेले, सीतामाता आणि मर्यादेमध्ये असलेला तो लक्ष्मण सेवक बनून आपली कंदमुळं थोडं जमा करायला ती सेवा म्हणून बाहेर पडलेला दंडकारण्यात. राम आणि लक्ष्मण यांचं जे चरित्र रामायणामध्ये वर्णन आहे, कुटीमध्ये, पर्णकुटीमध्ये बसून रोज प्रभू राम नित्य
ते नवीन शास्त्रातल्या नवीन नवीन पुराणातल्या कथा सीतामातेला सांगायचे आणि श्रद्धेने एक दासी बनवून, सेवक बनवून, कधी साधक बनवून, शिष्या बनवून ती श्रवण करायची रोज प्रेमाने. आणि राम आणि सीता दोघंही पंचवटीमध्ये पर्णकुटीच्या बाहेर बसले. सुंदर वर्णन केलंय वाल्मिकी ऋषींनी. सीता माता साक्षात लक्ष्मी, धरतीची कन्या, आणि तिचे सुंदर जे चरणकमल, गौरवर्ण सुकोमल तिचे चरण, त्या पायांमध्ये तिचे दागिने घालून ती दंडकारण्यामध्ये आलेली होती. वसिष्ठाने सांगितलं होतं वनवास रामाला आहे, पण ही या अयोध्येची ही नववधू आहे, भावी महाराणी आहे. तर ही दागदागिन्यासोबत तिच्या हातामध्ये सोनेरी सोन्याचे पैंजण, वर्णन, नुपूर, त्याच्यामध्ये किणकिण जी वाजायची. आणि राम आणि सीता बाजूबाजूला बसले. वर्णन, रामचंद्र सहज जेव्हा रामाचे चरण आणि त्याच्या बाजूला सीतेचे चरण. राम कसा आहे? सावळा, सीता आहे गौरवर्णाची, सुकोमल, आणि दोघांचे पाय बाजूबाजूला चरण. रामचंद्राचं सहज लक्ष गेलं. धीर गंभीर, मितभाषी, सरळ आणि बिलकुल कमी बोलणारे कोण होते? प्रभुराम. त्यांनी जेव्हा सीतेचे चरण पाहिलं, आज त्यांना काय इच्छा झाली माहिती नाही, आणि सीतेचे पाऊल पाहून काय म्हणतात? अरे हे विदेही, हे जानकी, तुमचे चरण मी पाहतोय, थोडं तुझ्या चरणाकडे पहा आणि माझ्या चरणाकडे पहा. कोणाचे सुंदर आहेत चरण सांग बरं? पती पत्नीचा संवाद आहे. साक्षात लक्ष्मी नारायण आहे. आणि स्वाभाविक तुम्हाला विचारलं, सुंदर कोणाचे चरण आहे? स्त्रीचे की पुरुषाचे? कोणी सांगेल? राघव तिला म्हणताय हे चरण तिच्या चरणाकडे पाहून आणि हे चरण स्वतःच्या चरणाकडे पाहून कोणाचे सुंदर आहे सांग पाहून. सीतेलाही कळलं, पण आज तिलाही थोडी मस्करी करायची इच्छा. नाही नाही प्रभू, अरे त्याच्यात काय विचारायचंय? कोणालाही सांगा, माझेच चरण सुंदर आहे. राघव म्हणतात मला ठाऊक होतं तू हे म्हणणार आहे, पण मी हे मानणार नाही, माझेच चरण सुंदर आहे. राघव काय म्हणतायत? पती पत्नीमध्ये मस्करी सुरू झाली. नाही माझे सुंदर आहे. सीता म्हणते नाही माझे सुंदर आहे. राघव पटवून देतात, नाही माझे सुंदर. ती म्हणे बघा त्याची शोभा बघा, गोरा वर्ण पहा, नुपूर पहा, पैंजण पहा. आणि असं कसं सांगता? तेवढ्यामध्ये कंदमुळं जमा करायला गेलेला लक्ष्मण आला आणि आजपर्यंत माझा शब्द त्यांनी दोघांच्या मुखातून ऐकला नव्हता. राघव काय म्हणतात? माझे सुंदर. ती म्हणते माझे सुंदर. लक्ष्मणाला लक्षात आलं, आता या दोघांमध्ये माझी परीक्षेची घडी आलेली दिसते. पाऊल आत टाकणार, काहीतरी विसरलं म्हणून पुन्हा बाहेर पडण्याच्या निमित्ताने लक्ष्मणाने पाय काढता घेतला. राघवाचं लक्ष गेलं. रामचंद्र म्हणतात आत ये पहिले, आत ये, आज तुला महत्वाची सेवा करायची आहे. लक्ष्मण म्हणतो ही सेवा सांगू नका प्रभू, न सांगता मला समजलं. एक क्षणही त्यांना सोडून न राहणारा लक्ष्मण जेव्हा त्याच्या कानामध्ये माझे सुंदर, माझे सुंदर, काय सुंदर, सगळी कथा सांगितली रामचंद्राने. बाबा रे, आमच्यामध्ये भांडण झालंय आज, सांग बघू, आज मला जाणून घ्यायचंय. मी म्हणतो माझे चरण सुंदर आहे, ही म्हणते माझे चरण सुंदर आहे. लक्ष्मणाला समजलं आणि डोळे बंद केले. त्याला ठाऊक होतं, अरे पाहिले तर सुंदर कोणाचे आहे? स्त्रीचे की पुरुषाचे? पुरुष रूपामध्येच नरच बनून आले होते नारायण. आणि एका क्षणात कोणी सांगेल? लक्ष्मणाने विचार केला, आता इकडे सांगितलं तर बंधू आहे, तिकडे सांगितलं तर वहिनी आहे. आणि पहिलेच त्या सुमित्रेने सांगितलेलं होतं त्यांच्या मातेने लक्ष्मणाच्या, बघ लक्ष्मणा वाम विद्धी जनकात्मजा अयोध्या अटलम विद्धी.
जे तू पाऊल टाकतो आहे, जिथे तू जातो आहे, रामाचं चरण जिथे असेल ती अयोध्या तुझ्यासाठी. आणि त्याच्या वामांगी बसणारी आता ती तुझी बहिणी नाही आहे. किती अंतर होतं, किती मर्यादा. एक एक तुम्ही चरित्र उघडा. रामायण नित्य पाठ झाला पाहिजे रामायणाचा आपल्या घरामध्ये. 2 पानं तरी वाचले पाहिजे आपण. कसं वर्णन आहे, कधीही लक्ष्मणाने आपल्या वहिनीकडे दृष्टी वर करून पाहिल्याचं वर्णन नाही आहे. दृष्टी वर सुद्धा केली नाही. वर्णन आहे जेव्हा तिचं हरण झालं तर जे जटायूनी काही दागिने जेव्हा ते सापडलेले रामचंद्राच्या हातात दिले, रडत 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 जेव्हा ते पाहत होते, लक्ष्मणा बघ रे हे दागिने तुझ्या मातेचे आहे का. तेव्हा सगळे दागिने ओळखले, पण पैंजण आणि नुपुर पाहून लक्ष्मणाच्या मुखात वाल्मिकीने श्लोक दिलाय. नाहम जानामि केयूरे नाहम जानामि क्वेंडले नूपुरम अभिजानामि नित्यपादा विवंदनात. मी केयूर कुंडल सगळे वरती जे दागिने कानात आणि मस्तकावर घातले जातात, गळ्यात घातले जातात, मला ठाऊक नाही हे कोणाचे आहे. पण हे पैंजण केवळ मी पैंजण ओळखतो, कारण नित्यपादांची चरणांची वंदना करताना याच पैंजणाचं पहिले मला दर्शन व्हायचं प्रभू. आणि तात श्री बंधू म्हणून दादाला सांगतोय हेच माझ्या मातेचे. बघा बाकी दागिने माहिती नाही याचा अर्थ काय, कधीही दृष्टी वर करून बहिणीकडे पाहिलं नाही. किती अंतर होतं वयामध्ये. आणि आज आमचं चरित्र कसं आहे, कसं हास्यविलाम, किती स्वैराचार आणि त्याचे दुष्परिणाम. मर्यादा मर्यादा. आणि असा लक्ष्मण ज्याने कधी मानवर करूनही पाहिलं नाही सीतेकडे. आणि आज त्या सीता आणि राघवाचं जेव्हा चरित्र त्याच्यातनं कोण श्रेष्ठ सांगायची वेळ आली, काय बोलणार विचारा. पण तो काय सामान्य सेवक होता, सामान्य बंधू होता. डोळे बंद केले आणि कसं उत्तर दिलं लक्ष देऊन ऐका. डोळे बंद करून म्हणतात, आपण म्हणताय कोणाचे चरण सुंदर, खरं सांगू का, माझ्या मातेचे चरण सुंदर आहे. किती आनंद झाला असेल सीतेला, माझ्या मातेचे चरण सुंदर आहे. राघव म्हणाले तू कोणाचा भाऊ आहे, तिचे चरण सुंदर सांगतोस, एकदा तरी माझ्याकडून. माझं बोलणं पूर्ण झालं नाही. सीतेला आनंद झाला. तुला काय पाहिजे ना ते मी तुला देणार. अयोध्येमध्ये गेल्यावर मला माग. आता सध्या माझ्याजवळ काही नाही, अयोध्येत मला माग, मी सगळं देणार. मी मागण्यासाठी बोललो नाही. हे माते तुमचे चरण सुंदर आहे, पण ऐका, ह्या चरणाची सुंदरता शोभा तेव्हाच आहे जेव्हा हे चरण ह्या चरणांच्या बाजूला आहे. ह्या म्हणजे माझ्या राघवाच्या चरणांच्या बाजूला आहे म्हणून सुंदर आहे. एकट्या या चरणांची शोभा नाही. लक्ष देऊन ऐका, आज अक्षय तृतीया आहे. आज लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा शुभ दिवस आहे, हो ना. आणि लक्ष्मीची पूजा करायला शिकवावं लागत नाही, सगळ्यांना येते. पण लक्षात घ्या, ती लक्ष्मीची चरण आणि पावलं सुंदर. काय सांगतोय लक्ष्मण, तेव्हाच आहे जेव्हा ते त्या नारायण, कोण आहे नारायण म्हणजेच धर्म, धर्म म्हणजेच मर्यादा, त्या चरणांच्या बाजूला लक्ष्मीची पावलं आहेत, तेव्हाच ते सुंदर आहे, त्याची शोभा आहे. आणि या पावला सोबत जर ही पावलं आली, ही पावलं आली म्हणजे सीता मातेची, लक्ष्मीची पावलं आले, तरच त्या पावलं येणाऱ्याचं जीवन सुंदर बनतं. कसं उत्तर दिलंय लक्ष्मणाने, मातेची चरण सुंदर आहे, पण त्या चरणाच्या म्हणजे धर्माच्या, नारायणाच्या, रामचंद्र म्हणजे मर्यादा, रामचंद्र म्हणजे धर्म, रामचंद्र म्हणजे नारायण, रामचंद्र म्हणजे संपूर्ण शास्त्र, त्या चरणांच्या बाजूला हे चरण आहे. म्हणजेच काय, लक्ष्मीची पावलं म्हणजेच धर्माशिवाय सुंदर आहेत का. केवढा गर्भित अर्थ लक्ष्मणाने दिला. बाह्य सुंदरता तुम्हाला केवळ लक्ष्मी, धर्म सोडून, मर्यादा सोडून, न्याय सोडून आलेली ही लक्ष्मीची पावलं सुंदर दिसतील,
पण सुखी करणार नाही. पण ह्या पावलांना, रामचंद्राच्या पावलाला स्पर्श करून सांगतोय, ही पावलं धर्म आहे, ही पावलं धर्माला मर्यादा आहे, ही पावलं नारायणाची आहे, ही जीवन आहे, ही पावलं. आणि त्याच्या बाजूला जर ही पावलं आली लक्ष्मीची, मातेची, तरच त्या पावलाला सुंदरता आहे. अन्यथा बाह्य सौंदर्य दिसेल पण जीवन सुंदर होणार नाही, म्हणजे शांती, समाधान मिळणार नाही. काय बोध देतं चरित्र? धर्म प्रधान आहे, मर्यादा प्रधान आहे, आचार विचारांचं पालन सुखी जीवनाचा मंत्र आहे. केवळ लक्ष्मी याचाच ध्यास घेऊन आम्ही अधर्म करतो ना, पाप करतो ना, मर्यादेचं उल्लंघन कशासाठी करतो? लक्ष्मी मिळावी आणि तिचा भोग घेऊन आम्हाला पाहिजे तसं पदार्थ वस्तू प्राप्त करावे. घर आहे, दार आहे, गाड्या आहे, बंगला आहे. आधुनिक जीवनामध्ये हा अधर्म करून त्या लक्ष्मीला जर आम्ही ती पावलं जीवनात आणू म्हटलं, रामचरित्र आम्हाला सांगतं, तुम्ही अयोध्येचा तेव्हाच त्याग करा जेव्हा अधर्म जागला. कुबुद्धी ती मंथरा आणि कुबुद्धीद्वारे अधर्म जागरण जेव्हा झाला, ती अयोध्या राहिली नाही. त्या अयोध्येचा त्याग करून वनाला अयोध्या बनवली. जीवन सुखी करण्याचा मंत्र आम्हाला मर्यादेचं पालन करणारे प्रभू राम देतात प्रभू. आणि हा सुंदर बोध जेव्हा लक्ष्मणाने तुम्हा आम्हा सर्वांना दिला, धर्म प्रधान आहे. ते चरण कोणाच्या मार्गामध्ये होते? प्रभूचे. धर्म पालन, धर्म रक्षण, धर्म मर्यादा. आणि धर्म कशाला म्हटलंय? जे काही आम्ही वागतो, बोलतो, करतो, ऐकतो, होय ना, आमच्या शरीर आणि इंद्रियांनी जे जे काही करतो प्रत्येकाची मर्यादा आहे. हाताची मर्यादा, डोळ्याची मर्यादा, कानाची मर्यादा, मनाची मर्यादा, चरणाची मर्यादा आहे की नाही? पाय दिलेले आहे, कुठे न्यावे चरण, कुठे न्यावं? रंगीत पाणी प्यायला गोव्यातलं तिकडे न्यायचे पाय की सत्संगात काढायचे? हात ते दिलेले आहे कशासाठी? सेवा, पूजा. डोळे कशासाठी? वासना विकारांनी ते बघण्यासाठी नाही, प्रभू दर्शनात. ही मर्यादा आहे आणि हा धर्म आहे. डोळ्याचा धर्म, कानाचा धर्म, हाताचा धर्म, हे धर्म आहे जे तुम्हाला प्रभूंनी दिलेलं आहे. शरीर, इंद्रिय, मन, ते त्याच विषयांमध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या मर्यादेचं उल्लंघन होणार नाही. डोळ्याने तेच रूप पहा, कानाने तेच शब्द ऐका, हाताने तेच कर्म करा, पाऊल त्याच दिशेने न्या, मनात तेच विचार ठेवा. जर तुम्ही स्वैराचारी म्हणून केवळ, सीता माता म्हणतात ना, केवळ ते चरण सुख देऊ शकत नाही. आणि आज आधुनिक युगामध्ये आम्ही केवळ आणि केवळ लक्ष्मी माता की जय, धर्माच्या चरणांनी ती आली, मर्यादेत ती आली, तर कोणीही दुःख देऊ शकत नाही. आम्हाला प्रापंचिक, ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची आहे, आज तुम्ही कल्पना करा कसं जीवन आहे. पैसा आहे, खाऊ शकत नाही. पैसा आहे, झोपू शकत नाही. पैसा आहे, शांती नाही, समाधान नाही. द्वेष, मत्सर, काम, वासना, विकार, हे जीवन आहे बंधू भगिनींनो. मला पाहिजे त्या धर्म मार्गाने आम्हाला अल्प असेल चालेल. रामचंद्रांनी काय दाखवलं? कुटी आहे पण शांती आहे, समाधान आहे, मर्यादा आहे. आम्ही ही मान्य करायला तयार होणार नाही, पण लक्षात घ्या, वेळ गेल्यावर हे ज्ञान होतं आणि सगळं काही गमावून आम्ही जीवनात सुखी होतो. न इथून जाताना आम्ही काही घेऊन जातो, आम्ही पाप घेऊन जाणार. अधर्माने आम्ही आमचा मार्ग हा स्वतः दुःखी करणार. रामचरित्र आम्हाला ती मर्यादा, चारित्र्य निर्माण, आमच्या सुखी जीवनाचा मंत्र हा त्यागात आहे. ही मर्यादा पालन करून काय दाखवलं? त्याग. आणि आज आमची प्रवृत्ती कुठे आहे? केवळ भोग, केवळ संकलन, केवळ प्राप्त करणं. लक्षात घ्या, आजही तो राम या चरित्रांच्या रूपाने
मर्यादेच्या रूपाने आमच्या जीवनामध्ये जर आम्ही जागवला, धारण केला, जीवन सुखी हे आमच्या हातात आहे. चिंतन करायचं आहे. प्रभू रामचंद्राच्या श्रीचरणांशी मी प्रार्थना करते, अशी सद्बुद्धी आणि अशी सद्भावना मनामध्ये जागू दे आणि आमचं जीवन सुखी होऊ दे. तो राम आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जो प्रकट झाला अयोध्येमध्ये, आमचं जीवन अयोध्या बनते. मी प्रार्थना करते आणि विराम घेते आजच्या या चरित्राला. बरोबर 10 वाजले. आज जरा उशिरा आपलं जे उद्बोधन सुरू झालं. उद्या मी आपल्याला प्रार्थना करते, जी वेळ दिली आहे त्या वेळेमध्ये आपण या 7 ते 9, तर त्यानंतर आपल्याला जाण्यासाठी उशीर होणार नाही. अजून एक सूचना, जिथे निवासस्थान आहे, रामदास भाऊ तुम्ही सांगा, सकाळच्या सत्संग 9 वाजता कोकणीमध्ये आणि 9 वाजता आपल्या निवासस्थानाचा पत्ता देऊ. सकाळी सत्संग आहे. ज्यांना भेटायचं आहे, ज्यांना काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे प्रापंचिक अडीअडचणींवर, साधनेबद्दल, तर आपण प्रत्यक्ष भेटण्यासाठी निवासस्थानी येऊ शकतात. रामदास भाऊ थोडी सूचना देऊन आरतीची तयारी आपण करायची आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की. पहिले बोल मग एकदम आरती करून बोलायचं. ओम नमः शिवाय. म्हाका सगळ्यांना म्हाका वळखता आसतले, हांव रामदास बाळकृष्ण सावंत. वयल्या बंदा म्हणजे घर सकाळी 9 सत्संग जातले तेन्ना दिदीक मेळपाचें कोणाचें आसा ताणें येवचें आनी सत्संगाक भाग घेवपाक जाता आनी कितलेंय कोणाचें कसली अडचण आसल्यार अडचण आसल्यार विचारपाक शकता. आनी 9 ते 9:30 म्हणल्यार सत्संग जातले. त्या नंतर दिदीक प्रत्यक्षान भेटपा आसल्यार मेळपा आसल्यार मेळपा जाता. ओम नमः शिवाय. आपण 2 आरत्या करणार आहोत. एक रामचंद्रांची आणि दुसरी सिद्धारामांची. सर्वांनी शांततेने बसूनच आरती त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. हिरे जडित माणिक मोती शोभे मुखोटे. हिरे जडित माणिक मोती शोभे मुखोटे. सिंहासनी आरूढले अयोध्यापती. राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ताट हाती धनुष्यबाण. कनकाचे
शिवशक्तिरूपाय परमुक्तिदाताय परभक्तिवेद्याय मङ्गलं श्री शिवावताराय मङ्गलं श्री सिद्धारूढाय मङ्गलं श्री शिवावताराय मङ्गलम् अज्ञाननाशाय मङ्गलं वरसुज्ञानकोशाय मङ्गलम् विज्ञानमूलाय सर्वज्ञरूपाय ब्रह्मज्ञश्रेष्ठाय मङ्गलं श्री शिवावताराय मङ्गलं श्री सिद्धारूढाय मङ्गलं श्री शिवावताराय मङ्गलम् वंशदुर्गेशाय मङ्गलं सर्ववंशाय मङ्गलम् दासकुमरेशाय शिवपुत्रशिष्याय श्रीपादसेव्याय मङ्गलं श्री शिवावताराय मङ्गलम् श्री सिद्धारूढाय मङ्गलं श्री शिवावताराय मङ्गलम् ॐ कर्पूरगौरं प्रणवतारं संसारतारं योगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवानी सहितं नमामि मन्दारमाला कृतालकाया कपालमाला शिवशङ्कराय दिगम्बराय च दिव्यम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय हरिन्द्रटाङ्गणवतेन चरणगणानपायिन रूपं तुझे प्रेमे आलिङ्गिन आनन्दे पूर्णिन भवेम वार्णमणिनामा त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ॐ चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादविन्दो कलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः जय मङ्गलं जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव श्रीमज्जगद्गुरु श्री सिद्धारूढ़ स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री शिवकुमारेश्वर स्वामी महाराज की जय सकल साधु संत महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की पंढरीनाथ महाराज की आज के आनंद की हर हर महादेव ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवासाय धर्माणि प्रथमान्यासन तेरनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायि स्यात् सार्वभौमः सर्वायुष अन्तादापराधात् पृथिवे समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदपेश श्लोको विगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसर्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासदिति हरो
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ॐ कात्यायनाय च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णब्रह्माय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात्। इति वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। कृपया सर्वांनी लक्षात घ्यायचंय, आधी दिदीजींचं प्रस्थान होईल, त्यानंतरच सर्वांनी जागेवरून हलायचंय। कृपया सर्वांनी फक्त आता जागेच्या ठिकाणी इथेच उभं राहायचं आहे। पादुकांचं दर्शन घेऊन सर्वांनी महाप्रसाद घेऊन मगच प्रस्थान करायचे आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। शिवाय नमः।